तर हे आमचे शेजारी बसलेले जोशी काका म्हणायला लागले की अरे तणनाशक मारण्यापेक्षा तण जिवंत ठेवणं चांगलं आहे. ब्रश कटरीने कापलं वेळोवेळी आणि तणाला कमकुवत ठेवायचं आणि पिकाला सशक्त ठेवायचं. असं केलं तर तुम्हाला मारण्यापेक्षा जीवन ठेवण्यात जास्त फायदा आहे. मग आमच्या डोक्यात उलट चक्र चालू झालं की अरे तणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला पाहिजे. तर आमचं म्हणणं आहे की आपली यासाठी पद्धत ही खूप पॉप्युलर होतीये, चांगली आहे, जमिनीच्या दृष्टीने ही आवश्यक पण आहे. म्हणून आम्ही तणनाशकाची आम्ही शिफारस करतो. आम्ही दुसरं काही सांगत नाही लोकांनी की कोणतं कीटकनाशक वापरा, आपण सांगत नाही. ते त्याच्यासाठी ठरवायचं, ते जाऊ दे. पण जर आम्ही तणनाशकाच्या बाबतीत बोलणार असू की तू वापर, तर मग तू योग्य प्रमाणातच वापर. ही गोष्ट ही रासायनिक आहे, ही जास्ती वापरून आपल्याला त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि एका पिकावर दोनदा मारू नको. गवत काय साईज मध्ये आहे हे त्याचे दुष्परिणाम काहीतरी सांगितल्याशिवाय तो त्याच्यापासून भीती भिणार नाही का? असं काय होत नाही. बर, ठीक आहे. बऱ्याच पिकावर तण आणि पीक उगवण्यापूर्वीची तणनाशक आहे, त्याचा परिणाम 1 महिनाभर राहतो. दीड महिन्यानंतर परत तण उगवायला लागतात. त्याच पिकावर परत आपण कसं एकदा बांगरून आपली बांगणी संपत नाही. दीड महिन्यानंतर दुसरी बांगणी, दीड महिन्यानंतर तिसरी बांगणी. एक पिकाच्या कालावधीत 2 किंवा 3 बांगण्या कराव्या लागतात. तसं 2 किंवा 3 वेळा तणनाशक जरी मारायला लागलं तरी त्याचे काही शेष भाग जे शिल्लक राहतील त्यासाठी ते नष्ट करण्याची प्रक्रिया आपण एसआरटी मध्ये आणलेली आहे. बर, ते जे काही जागेला पदार्थ आपण कुजवतो मारल्या पिकाचे अवशेष, त्याच्यातून जी काही रसायनं निर्माण होतात ती हे शेष भाग नष्ट करतात. त्याच्यामुळं शेवटी काय आहे की तुम्ही बांगलन करता आणि आता आम्ही तणनाशक मारतो, एवढाच फरक आहे. ते वार मारणं म्हणजे त्याच्यात फार मोठं काय होते अशाला भाग नाही. दुसरं असं असतंय की वीड अँड वीड सायन्स म्हणून मी मगाशी पुस्तकाचा उल्लेख केला. त्या पुस्तकामध्ये प्रत्येक तणनाशकाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे की हे तणनाशक मारल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो, त्यानंतर तो परिणाम किती दिवस राहतो वगैरे सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याला परसिस्टन्सी असा इंग्रजीमध्ये शब्द आहे. वाईट परिणाम किती दिवस टिकून राहतो. तुम्ही म्हणता तर तसं नाही आहे, काही आपोआपच नष्ट होतात. मग जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या अशी यंत्रणा आहे की तुम्ही किती बाहेरून काही वाईट गोष्टी टाकल्या तरी त्या नष्ट करण्याची प्रक्रिया निसर्गामध्ये आहे. आता ह्याला अपवादी असणारच आहे. हे काय सगळं 100% असंच होईल असं नाही. याचा असं आहे की हे तणनाशक त्याचे काही शेष भाग राहिले तर 1 महिन्यात नष्ट होईल. तुम्हाला गरज वाटेल कसं असते, पीक झाकस तोपर्यंत तुम्हाला तणनाशक मारण्याची गरज पडणारच आहे. एकाच तणनाशक मारून तुम्ही पिकाच्या शेवटपर्यंतच्या आयुष्यामध्ये तणनाशक वापरणं थांबवू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जवळ अंतरावरची पिकं आहेत त्याच्यासाठी नियम वेगळा करावा लागेल. लांब अंतरावरची पिकं आहेत त्याच्यासाठी नियम वेगळा करावा लागेल. एकच नियम असा काही करता येणार नाही की बाबा अशाच पद्धतीने सगळीकडे वापरलं तरी चालू शकते असं नाही. आता कापूस आणि तूर आहे लांब अंतरावरचा आहे. सगळंच रान कशाला स्वच्छ करायला पाहिजे. त्या ओळीच्या 5 फुटावर ओळी आहेत, 4 फुटावर ओळी आहेत, तेवढा पट्टा साफ करा पहिल्यांदा. मध्ये तण वाढवा, ती मारणं उशिरानं मारा. पण हे सोयाबीन पीक आहे ते मला असं मध्ये थोडंसं मारता येणार नाही, त्याला सगळं स्वच्छ करायला लागेल. असं थोडासा ते फरक आहे. असं काय एक नियम तुम्ही जाता लवकर झाकून जाणार पीक आहे ते जोड आवडण्यात भागू शकेल. कापसासारखं 5 दिवसात होणं चालतं चालते, तेव्हा काय होत नाही. तुम्ही एसआरटी जर केली ना तर 3-4 फवारणी यासाठी करूनच भांगाने 3-4 करता तिथं 3-4 फवारण्या कराव्याच लागतील. पण त्याच्यासाठी घाबरायचं काही कारण नाही. त्याची परसिस्टन्सी तुम्हाला पाहिजे असली तर ते पुस्तकातून तुम्हाला नाव सांगतो, त्याचा अभ्यास करा. नाही आणि अभ्यास नाही करायचा. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, शेतकरी हा अशिक्षित आहे. आता कसं आहे की शेतकरी जरी अशिक्षित असला तरी त्याचा मार्गदर्शक कोण आहे, तो दुकानदार आहे. तो निदान सुशिक्षित असला तर बरं, पण मार्गदर्शक तो विक्रेता आहे सुशिक्षित आहे. यासाठी तर मार्गदर्शक व्हावं असं आमचं म्हणणं. सरकारला काळजी आहे, लेबल प्लेट देते, लेबल प्लेट कोण वाचते. हे बघा, तुम्ही सगळ्या भाषात दिलेला असतो.
याचा मूळ गाभा जो आहे, काळजी केली जाते. दादाला सांगा, मूळ गाभा जो आहे, मुळात तणनाशक काय हे आधी समजून घ्या, बरोबर का? पण यासाठी नक्कीच सांगते की तुम्ही मेहनत टाळायची असेल तर तणनाशक मान. म्हणून आपण तणनाशक बद्दल बोलू. मी जेव्हा दुसरीकडे जातो तेव्हा त्यांना जेव्हा रासायनिक पिकाबद्दल प्रश्न विचारतो, कीटकनाशकाबद्दल, तेव्हा त्यांना मी ते पीएचआय बद्दल नक्कीच विचारतो. नाही, ह्याच्यात काय आम्हाला आनंद आहे असं नाही. आज त्याला पर्याय वापरेल नाही तर आम्ही हे सांगणार. आता ह्याच्या पुढचं सांगतो. पहिल्यांदा आम्ही तणनाशकाची वापरला पाहिजे शिफारस करत होतो. मागं हे आमचे शेजारी बसलेले जोशी काका म्हणायला लागले की अरे तणनाशक मारण्यापेक्षा तण जिवंत ठेवणं चांगलं आहे. ब्रश कटरीने कापलं वेळोवेळी आणि तणाला कमकुवत ठेवायचं आणि पिकाला सशक्त ठेवायचं. असं केलं तर तुम्हाला मारण्यापेक्षा जीवन ठेवण्यात जास्त फायदा आहे. मग आमच्या डोक्यात परत उलट चक्र चालू झालं की अरे तणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला पाहिजे. तणनाशक मारून ते मारण्यापेक्षा जर जिवंत ठेवण्याचे फायदे जास्त असतील तर त्या दृष्टीनं अभ्यासाला सुरुवात झाल्यानंतर तणनाशकाने मारणं चुकीचं आहे. फक्त तणाला कमकुवत ठेवा, पिकाला सशक्त ठेवा. तण आणि पिकाचा सहयोग करायला शिका. याचं एक पुस्तिका लिहिली आहे, तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडे. आता आम्ही सांगतो तण नियंत्रण करायचा भानगडी करू नका, तण व्यवस्थापन आहे. बरोबर शिकायला बरोबर. सोयाबीन सारखं पीक आहे, तुम्हाला नियंत्रण करावं लागेल. कापसासारखं पीक आहे, तिथे व्यवस्थापन करून त्याचा फायदा घ्यायला. बरोबर. असं सगळ्या ठिकाणी नियम नाही. बरोबर. आपल्या असं काय आहे की प्रथमेविषयी जसं जास्त आपण अभ्यासून जातो तसं त्यातले वेगवेगळे मार्ग सापडत जातात. दुसऱ्यांनी सांगितलं तर त्याचा अभ्यास करायला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे, त्याची उपयुक्तताही आजमावायला पाहिजे. किंवा असं करायचं. बाकी काय कोणतीच गोष्ट जगात वाईट नसते आणि कोणतीच गोष्ट फार चांगली असते असंही लागणार. अतिवापर झाले की काही वाईट आहे. अतिवापर हा सगळीकडे वाईटच आहे. बरोबर. 2-3 वेळा मारणं हा काय अतिवापर नाही. लायबिग म्हणून एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने 1860-70च्या सुमाराला या तंत्राचा शोध लावला. 1870ला जमिनीचं रासायनिक पृथक्करणाला सुरुवात झाली. या रासायनिक पृथक्करणापाठोपाठ उद्देश असा होता की ते मातीचा नमुना घ्यायचा, त्याची एक आपण जसं ताक रवीनं घुसवतो तसं ते एक भांड असतंय असं चौकोनी, त्याच्यात बोका असतात. ते मातीचे नमुने आणि पाणी घालून ते ठेवतात पेले आणि ते जोरात ढवळलं जातं. त्याला एजिटेटर म्हणतात. ते जोरात ढवळल्यानंतर उद्देश काय असतो की त्या मातीची जी विरघळणारी अन्नद्रव्य आहेत ती संपूर्णपणे पाण्यात विरघळावी. मग ते पाणी लेटमस पेपर मधनं गाळायचं आणि ते खाली आलेलं निथळून गेलेलं पाणी आहे त्याचं पृथक्करण करायचं. मग ह्या पृथक्करणामध्ये नत्र इतका आहे, स्फुरण इतका आहे, पालाश इतका आहे. त्या काळात शास्त्रज्ञाने असं ठरवलं की इतका उपलब्ध नत्र आहे, इतका उपलब्ध स्फुरद आहे, इतका पालाश उपलब्ध आहे, मग त्या पिकाला इतका लागणार आहे, जमिनीतनं इतका उपलब्ध होणार आहे, मग बाहेरून इतका टाकायची गरज आहे. असा हा थोडासा त्या माती परीक्षणाचा गोषवारा. आता सूक्ष्मजीवशास्त्र विषय आम्ही अभ्यासल्यानंतर हे माती परीक्षण तंत्र अत्यंत चुकीच्या ग्रहतिकावर आहे असं निष्कर्ष काढायची पाळी आली. आता माती परीक्षणाचे परत 2 भाग आहेत. पहिल्या 3 निरीक्षणामध्ये सेंद्रिय कर्वाची टक्केवारी, शारदा आणि सामून अशी 3 निरीक्षणं नोंदवली जातात आणि दुसऱ्या निरीक्षणामध्ये उपलब्ध अन्नद्रव्य मोजले जातात. पहिली 3 निरीक्षणं आहेत ती साधारण सेंद्रिय कार्बनची टक्केवारी शेतकरी साधारण झाला तरी समजू शकेल, पण सामान्य शेतकऱ्याला आम्लता, अल्कता, क्षारता म्हणजे काय कसं समजून सांगायचं हे फार मोठी अवघड गोष्ट आहे. क्षारता आणि आम्लता कसं समजून सांगायचं हे समजणारच नाही शेतकऱ्यांना. मग माती परीक्षणामध्ये ह्या 3 घटकाला फारसं महत्व दिलं नाही आणि सगळ्यात जास्त महत्व हे उपलब्ध अन्नद्रव्याला दिलेलं आहे. आज जे
आरोग्य कार्ड जमिनीचं केंद्र सरकार प्रत्येक शेतकऱ्याला द्यायचं म्हणजे भारतातल्या करोडो शेतकऱ्याला